गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय होत असून त्यांच्या मूलभूत हक्कांबाबत शासन व प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कामगार आता रस्त्यावर उतरले। कामगारांच्या हक्कांसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी रत्नपुरी मळा ते जंक्शन चौकापर्यंत सत्याग्रह पायी मोर्चा काढण्यात आला। तत्कालीन महसूल राज्यमंत्री श्री रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या शिफारशीनुसार जागेचा ताबा व घर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात आजतागायत कामगारांना योग्य सुविधा मिळालेल्या नाहीत। अनेक कामगारांच्या घराची अवस्था दयनीय असून काहींची घरे पावसात पाणी साचून राहण्यायोग्य नसलेली, तर काही घरे कोसळण्याच्या स्थितीत आहे। कामगारांची मुख्य मागणी म्हणजे 2 गुंठे जागा आणि घर देण्याचा शासन निर्णय तात्काळ अंमलात आणावा। तसेच 90च्या दशकात कार्यरत असून आजही नोकरीवर असलेल्या कामगारांना 7x7 व 6x6 असा जागेचा लाभ त्वरित मिळावा। शासनाने दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघाल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या मोर्चाचे नेतृत्व श्री शेखर बयाजी काटे, श्री सागर दशरथ मिसाळ आणि श्री आकाशभाऊ पवार यांनी केले असून मोर्चाद्वारे सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे। आमचे हक्क नाकारले गेले तर आम्ही अधिक उग्र पद्धतीने आंदोलन छेडू असा इशारा आयोजकांनी दिलाय। हा मोर्चा केवळ कामगारांच्या हक्कांसाठीच नाही तर शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात तीव्र संतापाचे प्रतीक ठरले। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी हा पायी मोर्चा निघाल्याने स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने लढा देण्याची ही वेळ आल्याचं आयोजक म्हणाले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।